नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर बघा, आता आपल्याला माहितीच आहे की 10 मेला अक्षय्य आहे. बघा, हिंदू कॅलेंडरच्या मुख्य तारखांपैकी एक म्हणजे अक्षय्य. हिंदूंसाठी हा अत्यंत पवित्र दिवस आहे. अक्षय्य वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरी केली जाते. याला अखाती तीज असेही म्हटले जाते. बघा, अक्षय म्हणजे जे कधी संपत नाही, आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय्य ही अशी तिथी आहे की ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फल देते. म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते. अक्षय्य हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा अतिशय पवित्र सण आहे. तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ह्या दिवशी अशी मान्यता आहे की हा दिवस पृथ्वीचे रक्षक म्हणजे भगवान विष्णू यांना समर्पित आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार श्रीहरी विष्णूने परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. या दिवशी विष्णू 6व्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले, आणि म्हणूनच हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती. हा दिवस माता अन्नपूर्णा, स्वयंपाकघर आणि पाककलाची देवी म्हणजे माता अन्नपूर्णा यांचा वाढदिवस देखील मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते. सगळ्या देवदेवतांची पूजा केली जाते. तर बघा, आता आपल्याला मेन म्हणजे एक चौरंग घ्यायचा आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि एक कलश मांडायचा आहे. आता कलश कसा मांडायचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. त्यानंतर पहिल्यांदा आपल्याला छान तामणामध्ये थोडेसे तांदूळ घालून गणपतीला अभिषेक घालून घ्यायचा आहे. बघा, पहिली पाण्याने 5 खेपा, नंतर पंचामृताने, परत आपल्याला पाण्याने छान अभिषेक घालून घ्यायचा आहे. नंतर गणपतीची मूर्ती छान पुसून ठेवायची आहे. त्यानंतर अक्षय तृतीयेला लक्ष्मीची पूजा केली जाते. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की श्रीहरी विष्णूंची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते, आणि विष्णू आणि लक्ष्मी यांची दोघांचीही या दिवशी पूजा केली जाते. त्यामुळे तुमच्याकडे जर श्रीहरी विष्णूंची जर मूर्ती असेल तर तुम्ही विष्णूंच्या मूर्तीवरती असाच अभिषेक करायचा आहे. पहिली पाण्याने, मग पंचामृताने, आणि मग परत पाण्याने. आणि जर समजा विष्णूंची मूर्ती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही श्रीकृष्णाची मूर्ती तुमच्याकडे जी असते त्याच्यावर तुम्ही अभिषेक घालू शकता. आता आपल्याला अन्नपूर्णा मातेला पण अभिषेक घालून घ्यायचा आहे. असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयेला अन्नपूर्णा मातेचा वाढदिवस साजरा केला जातो. त्यामुळे अन्नपूर्णा मातेच्या पूजनाला खूप महत्त्व आहे. इथं तसंच मी परत 5 खेपा पाणी, पंचामृत आणि परत 5 खेपा पाणी असं घालून मी इथं अभिषेक करून घेत आहे. त्यानंतर मी इथं जे आपलं कुबेर यंत्र जे आहे त्याच्यावरही अभिषेक करून घेते. आता बघा, तुमच्याकडे कुबेर यंत्र जर नसेल तर तुम्ही एक सुपारी घ्या आणि त्याच्यावर तुम्ही कुबेर देवांना स्मरण करून त्याच्यावर तुम्ही अभिषेक करू शकता. त्यानंतर ती सुपारी तुम्हाला धुवून आणि स्वच्छ पुसून बाजूला ठेवायची आहे. त्याच्यानंतर मेन येतं ते म्हणजे आपलं श्रीयंत्र. श्रीयंत्रावर सुद्धा तुम्हाला पाण्याने, पंचामृताने आणि परत पाण्याने, बघा, या सगळ्या सेवा करताना तुम्ही श्रीसूक्त म्हणू शकता, तुम्ही कनकधारा स्तोत्र म्हणू शकता, तुम्ही रात्री सूक्त म्हणू शकता. त्यानंतर तुम्ही विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा कमलात्मक मंत्र, हे कुठल्याही ह्याच्यामधले कुठलीही सेवा तुम्ही म्हणू शकता. बघा, कुठलेही मंत्र तुम्ही म्हणू शकता. जर तुम्ही 16 खेपा या दिवशी जर श्रीसूक्त म्हटलं आणि 1 खेपा कनकधारा स्तोत्र म्हटलं तर हे अत्यंत फलदायी असेल. तुम्ही हे करता करता श्रीसूक्त साईडला लावून द्या. 15 खेपा नुसतं म्हणायचं विदाऊट फलश्रुती, आणि 16व्या खेपा विथ फलश्रुती म्हणायची.
मांडायची आहे आणि कनकधरा स्तोत्र आणि रात्री सूक्त हे नक्की म्हणा. त्याच्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला जी आवडते त्या म्हणजे पिवळ्या कवड्या. आता तुम्ही बघा, इथं मी 7 पूजलेल्या आहेत, तर तुम्ही 7 पूजू शकता, 11 पूजू शकता, 5 पूजू शकता. हे कम्प्लिटली तुमच्यावरती आहे. तुमच्याकडे जेवढ्या आहेत तेवढ्या तुम्ही घेऊ शकता. कवड्या नसतील तर जर तुमच्याकडे गोमती चक्र असेल तर तुम्ही गोमती चक्रावर सुद्धा अभिषेक करून त्यांचं पूजन तुम्ही करू शकता. इथं मी छान कवड्यांचा अभिषेक केलेला आहे आणि आता या छान मी धुवून आणि पुसून घेणार आहे. बघा, त्याच्यानंतर आपल्याला 5 विड्याची पानं मांडायची. आता 5 म्हणजे बघा, 2 विड्याची पानं म्हणजे 1 विडा, कधीही लक्षात ठेवा. असे 5 विड्याची पानं म्हणजे 10 पानं असायला पाहिजे, असे हे तुम्हाला मांडायचे आणि त्याच्यावरती आपल्याला त्या मूर्त्या ठेवायच्या आहेत. बघा, ह्या दिवशी विड्याला खूप म्हणजे विड्याच्या पानाला, नागवेलीच्या पानाला खूप महत्त्व आहे. त्यामुळं तुम्ही नक्की नागवेलीची पानं आणा आणि अशी तुम्हाला 5 विडे मांडायचे आहेत. त्याच्यावर तुम्ही अष्टगंध लावून घ्या, हळद कुंकू लावून घेतलं तरी चालेल. त्याच्यानंतर तुम्ही खालती थोडेसे अक्षता पहिली टाकून घ्या आणि त्याच्यानंतर पहिली गणपतीची मूर्ती, त्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती, नंतर श्रीहरी विष्णूंची मूर्ती, नंतर श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र असं तुम्ही ठेवायचं आहे. इथं तुम्ही 11 कॉईन्स पूजले तरीही चालतील. मी इथं पूजलेले नाही आहेत कारण इथं जागाच नव्हती आणि इथं मी ज्या कवड्या आहेत त्याचं पण पूजन करून घेतलेलं आहे. त्या एका छान डिशमध्ये खालती तांदूळ घालून, हळद कुंकू घालून त्याच्यावर मी त्या ठेवलेल्या आहेत. त्यानंतर गजांत लक्ष्मी आहे, तिचीही पूजा मी केलेली आहे. त्यानंतर इथं आपल्याला छान केशर अष्टगंध किंवा नॉर्मल अष्टगंध हे लावायचं आहे. त्यानंतर प्रत्येक मूर्तीला तुम्हाला हळद कुंकू किंवा कुंकू हे लावून घ्यायचं आहे. बघा, हे करताना तुमचा मंत्र जाप किंवा स्तोत्र हे चालू हवं आहे. मी आता तुम्हाला इथं सांगते, पण जेव्हा तुम्ही पूजा सुरू कराल तेव्हापासून ते शेवटपर्यंत तुम्हाला कंटिन्युअस श्रीसूक्त किंवा कनकधरा स्तोत्र किंवा महालक्ष्मी अष्टकम हे सुद्धा तुम्हाला त्या दिवशी म्हणायचं आहे. मी तुम्हाला सांगायला विसरले, पण महालक्ष्मी अष्टकमसुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही कुठलाही मंत्राचा जाप करू शकता किंवा ओम श्रीम श्रीये नमः हा मी तुम्हाला जप, लक्ष्मी मातेचा खूप अत्यंत प्रिय जप आहे, हा सुद्धा जप तुम्ही करू शकता. त्यानंतर इथं सगळ्यांना 5 मण्यांचं वस्त्र जे हळद आणि कुंकूयुक्त असतं ते आपल्याला इथं सगळ्यांना वाहायचं आहे. त्याच्यानंतर छान सगळी फुलं घालून घ्या. जे तुम्हाला सजावट करायची आहे ती छान सजावट करून घ्या. इथं तुम्हाला तुमच्याकडं जर चंदनाचं अत्तर असेल किंवा गुलाबाचं अत्तर असेल, काहीच नसेल तर जे तुमच्याकडं अत्तर असेल ते मात्र अत्तर लावायला विसरू नका, हळद कुंकू घालायला विसरू नका. त्यानंतर इथं मी कमळगट्ट्याची जी माळ आहे श्रीयंत्राभोवती जी आपण गुंडाळून ठेवतो ती मी इथं श्रीयंत्राला घालत आहे. त्यानंतर छान तुम्ही सगळी फुलं बघा, लाल फुलाला अक्षय तृतीयेच्या दिवशी खूप महत्त्व आहे. त्यामुळे विष्णूंना मी इथं पिवळी आणि लाल ही दोन्ही फुलं वाहिलेली आहेत आणि बाकी सगळ्यांवर मी लाल फुलं वाहिलेली आहेत. लाल फूल लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे, सो तुम्ही लाल फूल व्हायला विसरू नका. आता बघा, ज्यांच्याकडं धनलक्ष्मी कुंचम आहे त्यांनी तो कुंचम त्या दिवशी कसा भरायचा ह्याच्यावर मी नक्की एक सेपरेट व्हिडिओ करणार आहे आणि तो लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल. तर अशी ही यथासांग तुम्हाला पूजा करायची आहे. तुमच्याकडं हे सगळ्या गोष्टी असतील म्हणजे काय, विष्णूंची मूर्ती किंवा अन्नपूर्णा माताची मूर्ती, त्याच्यानंतर धनलक्ष्मी कुंचम, गणपती, कवड्या किंवा कासव किंवा गजांत लक्ष्मी, श्रीयंत्र, कुबेर यंत्र, हे सगळ्याची आपल्याला त्या दिवशी यथासांग पूजा करायची आहे. लाल फूल वाहायला विसरायचं नाही आहे. ह्याच्यानंतर तुम्हाला दूध साखर किंवा खिरीचा नैवेद्य करून दाखवायचा आहे. इथं मी फक्त दूध साखर आता ठेवलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, पण जर तुम्हाला जमलं तर तुम्ही शेवयांची खीर करून त्या दिवशी नक्की दाखवू शकता. विष्णूंना तुळशी अर्पण करायला त्या दिवशी विसरू नका. तुम्ही विष्णूंना करू शकता. जर तुम्ही
कृष्णाची पूजा केली असेल, म्हणजे लड्डू गोपालची पूजा केली असेल, तर तुम्ही कृष्णांनाही तुळस वाहू शकता. तर अशी यथासांग आपल्याला अक्षयतृतीयेच्या दिवशी सेवा करायची आहे. माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांची दोघांचीही आपल्याला पूजा आणि सेवा करायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की आपल्या घरी लक्ष्मी मातेचा आणि श्रीहरी भगवान विष्णूंचा अखंड वास असून दे. आपलं घर हे कायम सुखसमृद्धीने आणि धनधान्याने हे भरलेलं असून दे. लक्ष्मी आपल्या घरी अखंड वास करून दे आणि जी लक्ष्मी आपल्या घरी आलेली आहे ती टिकून ती कैक पटीने वाढून दे, असं लक्ष्मी मातेकडे आणि आपल्या नवऱ्याच्या सुखासाठी आणि त्याच्या प्रगतीसाठी आणि आपल्या सौभाग्यासाठी आपण प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही गणपतीची आरती आणि नंतर भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची आरती, ही कुठलीही आरती केलीत तरी चालेल. माता लक्ष्मीची आरती एक मला जी मी कायम नवरात्रीमध्ये करते ती म्हणजे अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो, प्रतिपदे पासुनी घटस्थापनाती करुणी हो, मूलमंत्र जप करुणी भवती रक्षक ठेवणी हो, ब्रह्मा विष्णू रुद्राईचे पूजन करीती हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. तर कुठलीही आरती म्हणा, पण त्या दिवशी ह्या सगळ्या देवतेंची पूजा करायला अजिबात विसरू नका. हे जे मंत्रस्तोत्र मी तुम्हाला सांगितले आहेत तेही अजिबात म्हणायला विसरू नका. 16 खेपा श्री सूक्त कनकधरा स्तोत्र हे नक्की 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 म्हणा. अत्यंत प्रभावी स्तोत्र आणि मंत्र आहेत. तर त्या दिवशी यथासांग पूजा करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.